टू स्ट्रेट मीट चेनेज 1800 मीटर. बघा एक 8 मार्क्सचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. तो 8 मार्क्सचा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने विचारतो एकदम बघू आपण. ठीक आहे, तो क्वेश्चन विचारतो आपल्याला. क्वेश्चन विचारतोय टू स्ट्रेट मीट चेनेज 1800 मीटर. याचा अर्थ असा आहे की दोन स्ट्रेट म्हणजे हे एक स्ट्रेट झाला, हा एक स्ट्रेट झाला. इथे आपली कर्व असते. ओके का, ही कर्व आहे सिंपल सर्क्युलर कर्व. हा त्याचा सेंटर झाला, ही त्याची रेडियस झाली. रेडियस युनिफॉर्म असते. हा त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पी झाला. नंतर हा डिफ्लेक्शन अँगल डेल्टा झाला. हा इंटरसेक्शन अँगल आय झाला. आठवतं का सगळं. तो ही कर्व आहे एक सिंपल सर्क्युलर कर्व आणि याला बोलतो इंटरसेक्शन पॉईंट. तो यांनी काय म्हटलं व्यवस्थित बघा, टू स्ट्रेट मीट ॲट चेनेज 1800 मीटर. याचा अर्थ इंटरसेक्शन पॉईंट जो आहे ना, जिथे दोन स्ट्रेट भेटलेले आहे, याचा इथून कामाला सुरुवात केली समजा मी, तो इथून तर या पी पॉईंटपर्यंत किती अंतर आहे म्हणजे बघा इथून हे अंतर किती बाळा हो, याला बोलतात चेनेज ऑफ पी. तो चेनेज ऑफ इंटरसेक्शन किती आहे 1800 मीटर. नाही समजला का तुम्हाला, नाही समजला का. पहिला वाक्याचा अर्थ एकदम सोपं आहे, 8 मार्काचं गणित आहे. टू स्ट्रेट मीट चेनेज 1800 मीटर. डिफ्लेक्शन अँगल 60 डिग्रीचा दिलेला आहे. तो हे जे आहे डिफ्लेक्शन अँगल आहे, तो डिफ्लेक्शन अँगल किती दिला आहे 60 डिग्रीचा दिला आहे. ओके का, ठीक आहे. तो डिफ्लेक्शन अँगल 60 डिग्रीचा दिला आहे. रेडियस पण दिले बाळांनो तुम्हाला. तो डिफ्लेक्शन अँगल 60 डिग्रीचा आहे. रेडियस दिले तुम्हाला, रेडियस दिले तुम्हाला किती, आर इज इक्वल टू 100 मीटर दिले. बघा नवीन वाचून घ्या. आर इज इक्वल टू किती दिला आहे, आर इज इक्वल टू तुम्हाला दिले रेडियस ऑफ द कर्व 100 मीटर. आणि म्हणलं आहे आता तुम्ही काय काढा, टँजंट लेंथ काढा. तो इथे मी लिहून घेतो काय काय काढायला लावलेले. पहिले टँजंट लेंथ काढायला लावलेली. टँजंट लेंथ 2 नंबर मला लॉंग कॉर्ड काढायला लावलेली. लॉंग कॉर्ड 3 नंबर मला लेंथ ऑफ कर्व काढायला लावलेली. लेंथ ऑफ कर्व 4 नंबर मला त्यांनी चेनेज ऑफ T1 काढायला लावला आहे. चेनेज ऑफ T1. तर बाळांनो तुम्ही हुशार आहात, तुम्हाला एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन विचारलेला आहे. चला बरं का, पहिले टँजंट लेंथ काढायला लावलेला आहे. मी आन्सरचा बाण मारतो आता आणि मी उत्तर काढतो. कसं करता येईल बघा. तो त्याने मला म्हटलेलं आहे की तुम्ही आता टँजंट लेंथ काढा. ठीक आहे, तो टँजंट लेंथ कसं काढतात. टँजंट लेंथ, टँजंट लेंथचा फॉर्म्युला आहे. 1 नंबरची टर्म विचारले ना, काय फॉर्म्युला असतो बरं का, आर टॅन डेल्टा बाय 2. आर किती आहे, रेडियस किती आहे, आर किती, रेडियस दिले 100. तो 100 दिलेली रेडियस, 100 दिले म्हणून मी 100 लिहिला. टॅन डेल्टा बाय 2, डेल्टा किती दिले तुम्हाला, डेल्टा किती दिलेला आहे 60. सो देअरफॉर 60 डिवाइड बाय 2. मला सांगा 100 टॅन डेल्टा बाय 2 केल्यानंतर हे किती येते बरं का, टँजंट लेंथ किती येते, टँजंट लेंथ 57.73 किती येते 57.73 मीटर. आलं लक्षामध्ये. ही झाली आपली टँजंट लेंथ. ही काय झाली टँजंट लेंथ. समजतंय का, ही टँजंट लेंथ झाली. बरं दुसरं घ्या. दुसरं काय म्हणले तुम्हाला, म्हणले लॉंग कॉर्ड. लॉंग कॉर्डचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे. तो लॉंग कॉर्डचा फॉर्म्युला काय, लॉंग कॉर्ड तुम्ही जर व्हिडिओ बघितला तुम्हाला कळून जाईल. लॉंग कॉर्डचा फॉर्म्युला काय, लॉंग कॉर्ड इज इक्वल टू 2r साईन डेल्टा बाय 2. 2r साईन डेल्टा बाय 2. बरं 2 तर ठीक आहे. रेडियस किती आहे 100. साईन डेल्टा किती आहे, डिफ्लेक्शन अँगल 60 डिवाइड बाय 2. सांगा बरं किती येते. हे बघा व्यवस्थित आन्सर काढा, काही चुकीचे आन्सर काढू नका. 100च आहे. किती आन्सर आलं 100. ओके, तर हे 100 आलं. 100 मीटर. लॉंग कॉर्ड पण झालं, लॉंग कॉर्ड राईट. तो 2 टर्म झाल्या. 3 नंबरची टर्म काय आपल्याकडे, 3 नंबरची जी टर्म आहे ती आहे लेंथ ऑफ कर्व. कुठली आहे, लेंथ ऑफ कर्व. आपण इकडच्या पानावर घेऊया. लेंथ ऑफ कर्व झालं का मुदाना आपला जवळजवळ झाल्यासारखं आहे. लेंथ ऑफ कर्व. बरं बाळांनो, लेंथ ऑफ कर्व कसं काढतात तुम्हाला एक माहिती आहे काय, की जेव्हा आपण 360 फिरतो तेव्हा अंतर 2πr कापतो, बरोबर. मग जेव्हा आपण डिफ्लेक्शन अँगल r फिरणार तेव्हा लेंथ ऑफ कर्व येल असणार. मग तुमच्याकडे आता काय आहे 360 आहे. ठीक आहे, 2π आरची व्हॅल्यू किती तुमच्याकडे 100. डेल्टा किती तुमच्याकडे 60 डिग्री. यल सांगा. तो शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून मला तुम्ही सांगा यल किती. यल काढण्याचा तरीका तुमच्याकडे पण असू शकतो. तो शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करा कॅल्क्युलेटरमध्ये आणि आन्सर सांगा. कसं करायचं बरं काय, हे करण्यासाठी आपल्याला ऑन करावं लागेल कॅल्क्युलेटर. ऑन केल्यानंतर आपण काय करणार, हा डब्बा बाय डब्बा बघा, हा बटन दिसतोय डब्बा बाय डब्बाचा दाबला. त्याच्यानंतर काय करावं लागेल 360 डिवाइड बाय 2π इंटू 100 करायचं आहे. सो देअरफॉर 360, तो 360 हे बघा 360 डिवाइड बाय 2π, हा बघा पाय 2π. ठीक आहे, पुढे गेलो तो तुम्हाला ती काय करायचे 360 डिवाइड बाय 2π इंटू 100. इंटू 100 करून टाकतो इथंच, इंटू 100. ओके, 100 केल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये काय येईल इंटू 100. बघा हा 100 केला. त्याचा पुढे गेलो मी, पुढे गेल्यानंतर अल्फा आणि इक्वलचं बटन दाबायचं. त्याच्या पुढे काय बरं का परत डब्बा बाय डब्बा आहे. हा टाकला 60 डिवाइड बाय यल करायचं मला. तो 60चा डिफ्लेक्शन अँगल होता आणि डिवाइड बाय यल मला काढायचा होता, ज्याला लेंथ ऑफ कर्व बोलतोय. अल्फा एक्स करायचं, हा अल्फा हा एक्स करायचं. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल.
हे जे पण येईल आपलं हे येऊन जाईल आपलं 104.71 किंवा 104 पॉईंट किती येते 719 बघा 104.719 मीटर ही लेंथ ऑफ कर्व आली. ही काय आली लेंथ ऑफ कर्व. ही लेंथ ऑफ कर्व येऊन गेली. तो 4 नंबर आता आपल्याला शोधायचा आहे. काय शोधायचं आहे बाळांनो चेनेज ऑफ T1. तो चेनेज ऑफ T1 आता काय येईल बघा चेनेज ऑफ T1 काय असतं चेनेज ऑफ T1 असतं चेनेज ऑफ इंटरसेक्शन पॉईंट P. हा चेनेज ऑफ P आहे ना बघा किती आहे 1800 मीटर. याच्यामधून जर तुम्ही टँजंट लेंथ मायनस करून टाकली तर तुम्हाला चेनेज ऑफ T1 भेटून जाईल ना. तो चेनेज ऑफ मी शिकवलं आहे चेनेज ऑफ P बघा तो इंटरसेक्शन पॉईंट का होता P होता. तो चेनेज ऑफ P जो आहे त्या चेनेज ऑफ P मधून तुम्हाला काय मायनस करायचं आहे टँजंट लेंथ. काय मायनस करायची आहे टँजंट लेंथ. मग आपण काय करणार चेनेज ऑफ P आहे आपल्याकडे 1800 आणि टँजंट लेंथ किती बाळांनो आत्ता चालू आपण शोधली पहिल्या स्टेपमध्ये. टँजंट लेंथ किती आपल्याकडे 57.73. तो 57.73 हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर किती येऊन जाईल बरं काय हे येईल 1800 मायनस 57.73. हे जर आपण केलं ते आन्सर किती येईल बघा. तो एक 1800 मायनस 57.73 केला 1742.27. तो किती आलं 1742.27 मीटर. हा झाला आपला चेनेज ऑफ T1. असं जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला 8 मार्क देऊन देतो चेनेज ऑफ T1. पुन्हा 8 मार्काचा प्रश्न आहे आपल्याकडे. क्वेश्चन काय विचारतोय टू टँजंट इंटरसेक्ट ॲट अ चेनेज ऑफ 1320.5 मीटर. काय अर्थ झाला याचा आपण उदाहरणं वाचतोय आणि आपल्या आन्सरला आपण जातोय. हे आन्सरचा बाण आहे. हे 2 स्टेट आहेत ठीक आहे. हे 2 स्टेट जे आहेत हे इथं 2 स्ट्रेट लाईन ठीक आहे. ही आपली कर्व आहे. 2 स्ट्रेट ज्या पॉईंटला भेटत आहेत इथून आपण कामाला सुरुवात केली. तर जिथून आपण कामाला सुरुवात केली तिथून त्या इंटरसेक्शनचा पॉईंट आहे याला बोलतो आपण काय हे बघा नाही तर म्हणलं काय म्हणलं तो इथं म्हणलं आहे आपल्याला टू टँजंट इंटरसेक्ट ॲट अ चेनेज ऑफ 1320.5. याचा अर्थ ह्या इंटरसेक्शन पॉईंट P जो आहे याचा चेनेज किती आहे 1320.5. जिथून तुम्ही कामाला सुरुवात करता तिथपर्यंतचं अंतर 1320.5 मीटर आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ओके. तो पुढे बघा टू टँजंट इंटरसेक्ट ॲट चेनेज 1320.5. डिफ्लेक्शन अँगल 24 डिग्रीचा आहे. तो डिफ्लेक्शन अँगल कितीचा आहे 24 डिग्रीचा आहे. पुढे जाऊ आपण आता कॅल्क्युलेट द फॉलोइंग क्वांटिटी सेटिंग आउट द कर्व 275 मीटर रेडियस आहे. तो रेडियस किती बरं का बघा डिफ्लेक्शन अँगल दिला आहे तुम्हाला 24 डिग्री. रेडियस तुम्हाला दिलेली आहे बघा ही कर्व आहे ना आपली. तो R इज इक्वल टू किती आहे 275 मीटर. तो R जो दिलेला आहे तो R आहे आपल्याकडे 275 मीटर. बघा R इज इक्वल टू 275 मीटर ठीक आहे. तो डिफ्लेक्शन अँगल झाला R तुम्हाला 275 मीटर दिलेला आहे. बरं मग आता काय करायचं आता आपण डायरेक्टली आपल्या कॅल्क्युलेशनकडे जाऊया आणि काय काढायला लावतोय टँजंट लेंथ काढा लॉंग कॉर्ड काढा लेंथ डिस्टन्स काढा अपेक्स डिस्टन्स काढा पॉईंट ऑफ कर्वेचर पॉईंट ऑफ टँजन्सी काढा आणि व्हर्स साईन काढा आणि काय काढा व्हर्स साईन ठीक आहे. तर मग आता आपण काय करणार आहे सगळ्यात पहिले आपण लिहून घेऊ काय काय काढायचे ते लिहून घेऊ. पहिले मला टँजंट लेंथ काढायचे टँजंट लेंथ. 9 नंबर मला काढायचे लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड. 3 नंबर मला फाइंड आउट करायचं आहे 3 नंबर मला लेंथ ऑफ कर्व काढायचा आहे लेंथ ऑफ कर्व. 4 नंबर मला फाइंड आउट करायचा आहे अपेक्स डिस्टन्स 5 नंबर मला फाइंड आउट करायचं आहे चेनेज कर्व चेनेज ऑफ कर्व अँड टँजन्सी पॉईंट ओके. आणि 6 नंबर मला करायचं आहे व्हर्स साईन. काय काढायचं मला व्हर्स साईनला बोलतात बाळांनो मिड ऑर्डिनेट. तो व्हर्स साईन याला बोलतो आपण काय मिड ऑर्डिनेट. तो मिड ऑर्डिनेट ओके. तो असे आपल्याला 6 गोष्टी काढायच्या आहेत. तुम्ही उत्तराचं बाण अगोदर मारून ठेवलेला आहे आकृती काढून ठेवली एवढ्या गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. एक एक करून बघू. 1 नंबरचा आकडा आता टँजंट लेंथ काय काढायचं आपल्याला टँजंट लेंथ तुम्ही कसं काढणार टँजंट लेंथ जर तुम्हाला फाइंड आउट करायचं काय फॉर्म्युला आपल्याकडे R tan डेल्टा बाय 2. R किती आहे रे 275 डेल्टा किती आहे रे 24. तो देअरफॉर 275 R आहे टॅन डेल्टा किती आहे 24/2. जर तुम्ही नीट काढायला गेला तर तुम्हाला टँजंट लेंथ भेटून जाईल आपल्याला 1 मार्क भेटून जाईल. टँजंट लेंथ 58.45. लक्षात घ्यायचं की उत्तर चुकायला नको कारण हे उत्तर चुकलं तर पुढे टँजंट लेंथ लागते राईट. दुसरा पॉईंट आहे आपल्याकडे आता लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड. 2 नंबर आपल्याला काढायचा आता लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड. लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड कसं काढणार आपण 2R साइन डेल्टा बाय 2. तो 2 तर ठीक आहे
आर किती आहे रे, आर किती आहे रे, 275. सो 275 इंटू साईन डेल्टा किती आहे, 24 अँगलचा डेल्टा आहे, 24/2 करा. नीट आन्सर काढा, उत्तर चुकता कामा नये. लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड किती आली, 114.35. लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये करू शकताय. कॉर्ड किती आली, 114.35. 35. तो 114.35 मीटर हा झाला लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड. हा काय झाला, लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड. समजलं सगळ्यांना लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड कशी काढली ती. पुढे जाऊया आपण. आपल्याकडे आता 3 नंबरची जी गोष्ट काढायची आहे ती कोणती वाली आहे बघा. तो 3 नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, लेंथ ऑफ कर्व. लेंथ ऑफ कर्व, लेंथ ऑफ कर्व कसं काढता, लेंथ ऑफ कर्व कसं काढता, लेंथ ऑफ कर्व तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच व्हिडिओमध्ये मी मागच्या उदाहरणात सांगितलंय. लेंथ ऑफ कर्व कसं काढतात, जेव्हा तुम्ही 360 घुमतात तेव्हा 2πr अंतर कापतात, पण जेव्हा तुम्ही डेल्टा फिरतात तेव्हा लेंथ किती येईल, तो 360 डिवाइड बाय 2π इंटू आर आहे 275. डिफ्लेक्शन अँगल किती आहे, 24. पण येईल तुम्हाला माहीत नाही, तो शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल कसं करायचं शिकवलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही करा आणि मला येईल सांगा किती येतोय. 115.19. एकदा व्यवस्थित चेक करा. 115.191 दाखवा बरं 1 मिनटं. तो पटकन आपण एकदा चेक केलेलं गरजेचं आहे, कारण याचं कारण काय आहे हे बघा. सो ऑन करून ठेवला, याच्यानंतर काय येईल बरं का बघा, 360 डिवाइड बाय 2π इंटू 275 आहे, 2πr. ओके, पुढे गेलो, अल्फा इक्वल टाकला, डब्बा बाय डब्बा टाकला, अँगल कितीचा वरचा 24, तो 24 आहे बघा ना, 24 आणि डिवाइड बाय अल्फा एक्स, अल्फा एक्स. ओके, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल 115.191 किंवा तुम्ही 192 पण केलं तरी चालेल. हे झालं लेंथ ऑफ कर्व 191 आले आपलं. पुढे जर आपण आता गेलो 30 नंबर आला, तो 4 नंबरची टर्म आपल्याला काढायची आता, अपेक्स डिस्टन्स. तो 4 नंबर आपल्याला जे शोधायचा आहे ते आहे अपेक्स डिस्टन्स. अपेक्स डिस्टन्स. आता अपेक्स डिस्टन्स आपण काढणार आहोत. अपेक्स डिस्टन्स कसं काढायचं बरं का, अपेक्स डिस्टन्ससाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. अपेक्स डिस्टन्ससाठी फॉर्म्युला आहे आर सेक डेल्टा बाय 2 -1. ठीक आहे, आर किती आहे 275, सेक डेल्टा बाय 2 म्हणजे 24/2 -1. पण तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये सेक भेटणार नाही. तो सेक काय असतो, हा कॉसच्या उलटा असतो. काय असतो, कॉसच्या उलटा. म्हणजे याला असं लिहिता येईल ना, सेक 24/2 म्हणजे 12 -1. याला उलटा लिहिता येतं बाळांनो. उलटं म्हणजे काय म्हणतोय मी, सेकचा उलटा कोण असतो, तो असतो कॉस. 1/cos12 काय लिहायचं, 1/cos12 माहिती. तो असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला जॉमेट्री लक्षात राहायला पाहिजे. अपेक्स डिस्टन्स किती आला सांगा, 6.14. तो तुम्ही 1/cos12 -1 केलेले आहे. तो किती आला, हे नीट इज्जतीत काढलं तर येऊन जाईल ते 6.143. किती आलं आहे, तो 6.143 मीटर. बघून घ्या एकदा. 6. ओके, ठीक आहे. तो 6.143 मीटर जे आहे अपेक्स डिस्टन्स. पुढे जाऊया. पुढचा आहे आपल्याकडे चौथा, चेनेज ऑफ द कर्व. कर्वेचर आणि टँजेंट यांचा चेनेज काढायचा. मग ठीक आहे, तर टर्म आहे 5वी का 4थी, 5वी. चला बघा, चेनेज ऑफ व्हॉट, T1. तो T1 म्हणजे कर्वेचर पॉईंट आणि टँजंट. ठीक आहे, T1 आणि T2 बोलतो. चेनेज T1 म्हणजे कर्व आणि T2 म्हणजे टँजंट. अच्छा, मला सांगा आता चेनेज ऑफ T1 कसं काढणार. चेनेज ऑफ T1 कसं काढतात, तो काढतात चेनेज ऑफ इंटरसेक्शन पॉईंट. चेनेज ऑफ इंटरसेक्शन पॉईंट काय असतो, चेनेज ऑफ P मायनस टँजंट लेंथ, मायनस टँजंट लेंथ. बाळांनो, टँजंट लेंथ बघा बरं का आता. चेनेज ऑफ पी किती आहे, चेनेज ऑफ पी गिवन असतो बघा. काय दिलेलं आहे, चेनेज ऑफ पी तुम्हाला दिलं आहे 1320.5. किती दिलेलं आहे, तो 1320.5 मायनस टँजंट लेंथ किती दिलेली आहे, आत्ता चालू काढली आपण. टँजंट लेंथ किती आली, ही टँजंट लेंथ आली 58.45. 58.45. याचा आन्सर किती आला बरं का सांगा, 1262.05. चेनेज ऑफ T1 किती, 1262.05. आलं का लक्षामध्ये. आज आला आपला चेनेज ऑफ T1. एनीबडी डाऊट, चेनेज ऑफ T1 झाला आपला. पुढचा पॉईंट कोणता आहे आपल्याकडे आता, किती आहे तो, हा 5वा झाला, 6वा. तो 6वा पॉईंट कोणता आहे बघा आता, व्हर्स साईन. नाही, अजून ऐका, हा चेनेज ऑफ T1 झाला आहे. आता आपल्याला चेनेज ऑफ काय करायचं आहे, चेनेज ऑफ T2 काढायचा आहे. चेनेज ऑफ T2 काय असणार, चेनेज ऑफ T1 प्लस, हे बघा ना इकडे या,
इथून तुम्ही हा T1 आहे हा T2 असतो. चेनेज ऑफ T1 काढला की नाही त्याच्यामध्ये लेंथ ऑफ कर्व ॲड करा ना, तुम्हाला चेनेज ऑफ T2 भेटून जाईल. बरोबर की नाही. तो आपण काय करणार, चेनेज ऑफ T1 मध्ये लेंथ ऑफ कर्व ॲड करणार, लेंथ ऑफ कर्व. मग करा, चेनेज ऑफ T1 चालू काढला आपण 1262.05 प्लस लेंथ ऑफ कर्व किती आहे, लेंथ ऑफ कर्व किती तुमच्याकडे बघा, टँजंट झाली. लेंथ ऑफ कर्व आहे 114.35. नाही सॉरी लेंथ ऑफ कर्व बघा, लेंथ ऑफ कर्व किती आहे 115.191. 115.191. सांगा बरं पटकन किती येईल 1377.241. 77.241 मीटर. हा झाला आपला चेनेज ऑफ T2. चेनेज ऑफ T2. आता आपण लास्ट पॉईंट काढणार आहोत 6वा, तो म्हणजे वर्स साईन. वर्स साईनलाच बोलतात मिड ऑर्डिनेट. याला काय बोलतात, मिड ऑर्डिनेट. तर मिड ऑर्डिनेट तुम्हाला काढायचं आहे. मिड ऑर्डिनेट कसं काढणार बरं का तुम्ही, मिड ऑर्डिनेटला आकृतीमध्ये ना काय नाव दिलं जातं, हे बघा इथून तिथपर्यंत आहे ना, याला आपण बोलतो एन. तुम्ही बघा आता एम एन कसा काढतो मी, तर एम एन जर तुम्ही काढायला गेला बाळांनो, काय फॉर्म्युला असतो आपल्याकडे, R 1 मायनस कॉस डेल्टा बाय 2. ओके, तो बघा बरं का R किती तुमच्याकडे 275, 1 मायनस कॉस डेल्टा किती आहे 24 डिवाइड बाय 2 म्हणजे 12 होऊन गेले. तो असं बी करू शकता 275 1 मायनस कॉस 12 चालेल, कारण 24 बाय 2 म्हणजे 12 होता, 24 निम्मा 12 होता. मग किती आलं बरं, 6.00. वर्स साईन किती आलं 6.00. ओके का. अशा पद्धतीने तुमचं वर्स साईन आलं.